नमस्कार. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा या ठिकाणी प्रशिक्षणाकरता तयार केलेला हा व्हिडिओ सादर करत आहे. शिल्पनिदेशक यांत्रिक डिझेल माणिक केवटे आमचे मार्गदर्शक आहेत. संस्थेचे प्राचार्य माननीय श्री व्ही.जे. नागोरे साहेब. आजचा हा क्लास आपला घेण्यात येत आहे इंजिनच्या संदर्भातील PV डायग्रामवर. डिझेल सायकल हे कॉन्स्टंट प्रेशर सायकल म्हणून ओळखण्यात येते. या ठिकाणी आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूम याच्या संदर्भाने एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर आपल्याला ही गोष्ट हा टॉपिक या ठिकाणी समजावून सांगण्यात येईल. एक्स ॲक्सिसवर व्हॉल्यूम घेतलेला आहे, वाय ॲक्सिसवर प्रेशर घेतलेला आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की इंजिनमध्ये 4 स्ट्रोक सायकल सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट याप्रमाणे कार्य करते. परंतु ज्यावेळेला आपण त्याचं वर्किंग लक्षात घेतो आणि ते PV डायग्रामवर एक्सप्लेन करत असताना आपल्याला एक इव्हेंट ॲड करावा लागतो. त्याच्यामध्ये सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक, कॉम्प्रेशनच्या शेवटी हीट ॲडिशनची एक प्रक्रिया आहे, त्यानंतर पॉवर स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक. या ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की पहिल्यांदा थोडक्यात एक आपण माहिती घेऊ. हा एक्स ॲक्सिस हा व्हॉल्यूम दर्शवतो, तर इकडला वाय ॲक्सिस हा प्रेशर दर्शवतो. या ठिकाणी आणखी एक असं लक्षात एक डॉटेड लाईन आपण दाखवलेली आहे. ही जी डॉटेड लाईन म्हणजे वातावरणाचा दाब 14.7 बार हा कॉन्स्टंट आहे. समुद्र सपाटीपासून वेगवेगळ्या ठिकाणी तो दाब मोजला जातो. तर साधारणतः 14.7 बार एवढा हा वातावरणातला दाब गृहीत धरून आपण ती 14.7ची एक डॉटेड रेषा पेन्सिलच्या सहाय्याने इथे मार्क केलेली आहे. त्यानंतर पिस्टन सक्शन स्ट्रोकमध्ये TDC कडून BDC कडे जातो. TDC कडून BDC कडे जात असताना या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की 1 नंबरपासून हा प्रवास सुरू होतो तर 2 नंबरपर्यंत, आणि या डॉटेड लाईनपेक्षा हा जाणारा मार्ग हा खालच्या बाजूने आलेला आहे. म्हणजे व्हॅक्यूम निर्माण होतं. वातावरणातील दाबापेक्षा कमी दाब सिलेंडरमध्ये निर्माण होतो. त्यावेळेला सक्शनची प्रक्रिया निर्माण होते. तर 1 ते 2 हा जो आपण वक्र मार्ग दाखवलेला आहे हा वातावरणातील दाबापेक्षा कमी दाब निर्माण झाल्यामुळे वातावरणातील हवा एअर क्लीनर मार्फत स्वच्छ करून सिलेंडरमध्ये ओढल्या जाते. आता दुसऱ्या एक या ठिकाणी नमूद करावंसं वाटते की हा पॉईंट इथूनच का सुरू झाला. तर आपल्याला माहिती आहे की सिलेंडरमध्ये 3 प्रकारचे व्हॉल्यूम असतात. क्लिअरन्स व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम आणि स्वेप्ट व्हॉल्यूम. तर क्लिअरन्स व्हॉल्यूम हे ऑलरेडी तेवढं शिल्लक राहतं. पिस्टन सिलेंडर हेडला असताना पिस्टन हेड ते सिलेंडर हेड यामधील जे अंतर आहे ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. म्हणजेच त्याला एक या पॉईंटपासून सुरुवात झालेली आहे. काही प्रमाणात व्हॉल्यूम आधीच होतं, ते काही प्रमाणात असलेलं व्हॉल्यूम म्हणजे क्लिअरन्स व्हॉल्यूम. तर 1 ते 2 या ठिकाणी
सक्शन स्ट्रोक कंप्लीट होतो. त्यानंतरचा दुसरा स्ट्रोक आपला आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक 2 ते 3. तर कॉम्प्रेशन स्ट्रोकमध्ये पिस्टन हा BDC कडून TDC कडे जातो. यावेळेला दोन्ही व्हॉल्व बंद असतात आणि वातावरणातील दाबापेक्षा त्यात दाब वाढलेला असतो, म्हणून आपलं 2 पासून त्याचं व्हॉल्यूम कमी होत जाते आणि प्रेशर वाढत जाते. म्हणून ही 2 ते 3 लाईन ही प्रेशरच्या दिशेने वाढत गेलेली आहे. आता ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक कॉन्स्टंट प्रेशरवर हीट ॲडिशनची प्रक्रिया होते. इंजेक्टरच्या साहाय्याने डिझेलचा फवारा आत घेण्यात येतो. तर ती प्रोसेस आपण हीट ॲडिशनची 3 ते 4 नी दाखवलेली आहे. हीट ॲडिशन त्यामध्ये प्रेशर न वाढता ती प्रक्रिया घडून येते. नंतरचा स्ट्रोक आहे पॉवर स्ट्रोक. इंधनाच्या ज्वलनानंतर जो वर्किंग स्ट्रोक आहे, पॉवर स्ट्रोक आहे, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन 4, 5 आणि 2 या पॉईंटने दाखवलेला आहे. आता 5 हा पॉईंट असा आहे की थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकलमध्ये व्हॉल्वचं ओपनिंग हे BDCच्या आधी होते. एक्झॉस्ट व्हॉल्वचं ओपनिंग BDCच्या आधी होते. त्यामध्ये प्रेशर हे सडन डाऊन होतं. आतलं सिलेंडरमधलं जे प्रेशर आहे हे सडन डाऊन होतं. त्यामुळे 5 ते 2 यामध्ये एक साधारणतः थोडी व्हर्टिकल लाईन आलेली आहे. तर 4, 5 आणि 2 ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पॉवर स्ट्रोक दर्शविते. त्यानंतर आता सिलेंडरमध्ये जळालेल्या गॅसेस आहेत त्या बाहेर काढायच्या आहे. तर त्यासाठी एक्झॉस्ट स्ट्रोक निर्माण होतो. एक्झॉस्ट स्ट्रोक म्हणजे BDC कडून पिस्टन TDC कडे जातो. एक्झॉस्ट व्हॉल्व ओपन असतो, परंतु वातावरणातील दाबापेक्षा जास्त दाब आत निर्माण होतो आणि जळालेल्या गॅसेस ह्या बाहेर सोडल्या जातात. म्हणून या ठिकाणी 2 ते 1 ही प्रक्रिया वातावरणातील दाबापेक्षा जास्त दाबाने बाहेर जळालेल्या गॅसेस फेकलेल्या आहेत. तर ही जी प्रक्रिया आहे ही डिझेल सायकलची PV डायग्रामवर आपण या ठिकाणी बघतो आहे. यामध्ये पहिला स्ट्रोक आहे 1 ते 2 सक्शन, 2 ते 3 कॉम्प्रेशन, 4 ते 5 हीट ॲडिशन, 4, 5, 2 पॉवर स्ट्रोक आणि 2 ते 1 एक्झॉस्ट स्ट्रोक. ही सगळी प्रक्रिया इंजिनच्या सिलेंडरमधील पिस्टनच्या रेसिप्रोकेटिंग मोशनमुळे तयार होते. सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक, पॉवर स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक फक्त ॲडिशनल त्यामध्ये हीट ॲडिशनची प्रक्रिया आपण दर्शवलेली आहे. धन्यवाद.